पहा, आज आपण कार्य आणि ऊर्जा म्हणजेच वर्क अँड एनर्जी हा पाठ पाहणार आहोत. वर्क म्हणजे काय हे आपल्याला पाहावं लागेल. तर आपण सामान्य जीवनामध्ये पाहतो त्यावेळेस आपण कामाची व्याख्या काय असते की एखादा इंजिनियर आहे, तो बसून कॉम्प्युटरवर काम करतो आहे, बटणं दाबतो आहे, सॉफ्टवेअर तयार करतो, त्यालाही आपण काम म्हणतो. एखादा लेखक आहे, वहीमध्ये लिहितो आहे. एखादा विचारवंत आहे, तो विचार करतो आहे, वेगवेगळ्या कल्पना लढवतो आहे, तेव्हासुद्धा काम झालं म्हणतो आहे. आणि एखादा हमाल आहे, तो ओझं वाहतो आहे, एखादी गाडीला ढकलतायत, हातगाडा ढकलतायत, तिथंही आपण काम झालं म्हणतो. पण भौतिकशास्त्रामध्ये असं नाही आहे. भौतिकशास्त्रामध्ये जेव्हा बल लावलं जातं आणि त्या फोर्समुळं, बल किंवा फोर्समुळं त्या वस्तूचं विस्थापन होतं, वस्तू जागची हलली जाते, तेव्हाच कार्य झालं असं आपण म्हणतो. आता जर बघायचं झालं तर इथं बघा, ही मुलगी अभ्यास करते, इथं कोणतं बल लावल्यामुळे विस्थापन होतं आहे का? कोणतंच नाही आहे. त्यामुळे इथं कार्य झालं असं म्हणू शकतो. वर्क इज नॉट डन हेअर. अँड हेअर अ बॉय, एक मुलगा बॉल खेळतो बघा, बॉलला इथं आदळतो आहे, बॉल परत उसळी घेतो वर. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट कुणाचं होतं? ह्या बॉलचं होतं, खालीवर खालीवर खालीवर. म्हणजे इथं कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. बॉलचं ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट होते फोर्समुळं कार्य झालं असं म्हणू शकतो. मुलगी बसली आहे, टी व्ही पाहते, पण मुलगी बसल्यामुळं कुठं डिस्प्लेसमेंट घडून आलं आहे का? नाही आहे. मुलीनं फोर्सही लावलेली नाही, डिस्प्लेसमेंट घडून आली, इथं वर्क डन झालेलं नाही आहे. पण इथं पहा, हा माणूस ओझं वाहतो आहे, हे जे गोणी आहे आणि हा जो स्वतः माणूस आहे, या दोघांचंही स्थलांतर व्हायले, डिस्प्लेसमेंट व्हायले, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट व्हायले. अप्लाइड फोर्स, ह्या माणसानं स्वतःवर लावलेल्या फोर्समुळं ह्या गोणीचं आणि ह्या माणसाचं डिस्प्लेसमेंट व्हायले. त्यामुळे इथं कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कार्य म्हणजे काय. तर कार्य म्हणजे बघा, इथे एक व्याख्या दिलेली आहे सुंदरशी. वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट काउजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. एखादं बल लावल्यामुळे ज्यावेळेस त्या वस्तूचं विस्थापन होतं, त्यावेळेस ती वस्तू जागची हलली जाते, तेव्हा कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. हे आपण वेगवेगळ्या शब्दामध्ये सांगू शकतो. त्याची व्याख्याच इथं दिलेली आहे बघा. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे वर्क हे काय आहे, तर फोर्स लावल्यामुळे जे डिस्प्लेसमेंट होतं त्याला आपण वर्क झालं असं म्हणतो. मग त्याची व्याख्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. डिस्प्लेसमेंट ह्या शब्दापासून सुरू करू शकतो. डिस्प्लेसमेंट ऑकर्स ड्यू टू अप्लाइड फोर्स इज कॉल्ड इट्स वर्क. ही झाली व्याख्या. दुसरी व्याख्या फोर्सपासून करू शकतो. व्हेन फोर्स क्रिएट्स डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट देन वी कॅन से वर्क इज डन. कुठूनही व्याख्या सुरू करता येते, कशाही पद्धतीने डेफिनेशन तयार करता येते. डेफिनेशन करायला मर्यादा आहेत. वर्कपासून करू शकतो. वर्क इज सेड टू बी डन व्हेन डिस्प्लेसमेंट अकर्स ड्यू टू अप्लाइड फोर्स. वर्क इज सेड टू बी डन व्हेन फोर्स क्रिएट्स अ डिस्प्लेसमेंट. कितीतरी प्रकारे आपल्याला डेफिनेशन करता येते ह्या वर्कची. मग ही जी वर्कची डेफिनेशन आहे, हे महत्त्वाचं काय तर एखादा ऑब्जेक्ट आहे दगड, ह्याला फोर्स लावल्यामुळं हा ऑब्जेक्ट इथं जातो आहे. हा काय होतं, ह्याचं डिस्प्लेसमेंट एस होतं डिस्प्लेसमेंट, आणि फोर्स लावला जातो एफ. हा फोर्स एफ लावला जातो आहे आणि डिस्प्लेसमेंट त्याचं एस व्हायले. तर हे झाल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, कार्य झालं असं आपण म्हणतो. वर्क इज डन. मग ते सूत्र काय आहे, फोर्सचं सूत्र एफ आणि डिस्प्लेसमेंटचं एस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ते वर्क इज डन. पण फोर्स आपण मागच्या पाठात बघितलं का, ह्या पाठाचा संबंधित नाही, पण मी मागच्या पाठात सांगितलेलं आहे की बाबा फोर्स म्हणजे काय तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. लक्षात घ्या, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटन्स सेकंड लॉ काय आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड इच डायरेक्शन इन द अप्लाइड अँड द चेंज अकर्स इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. हा न्यूटनचा दुसरा नियम आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी असतो. हा बल आहे बघा, प्रयुक्त बल हे आहे, आणि संवेग परिवर्तनाचा दर एम इंटू ए, मास इंटू एक्सलेरेशन. हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. हा काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे, आणि हा एफ आहे, फोर्स, अप्लाइड फोर्स. ठीक आहे. मग इथं पण काय आहे आपल्याला, हा फोर्स आहे अप्लाइड, हा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग हा फोर्स काय आहे, मास इंटू ॲक्सिलरेशन आहे. म्हणजे एखाद्या वस्तूला ज्याचं मास आहे एम, ती जर आपण फोर्स लावल्यामुळे त्या वस्तूचं ॲक्सेलरेशन ए एवढं होतं आणि डिस्प्लेसमेंट एस एवढं होतं, ती वस्तू इथे जाते. म्हणजे याचं काय होतं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम होतो एम ए हा एवढा होतो, आणि हाच आहे फोर्सची बरोबरीनं.
म्हणजे ह्याचं जर सूत्र जर आपल्याला काढायचं झालं तर सूत्र काय आहे, फोर्सचं सूत्र काय आहे, मास इंटू ॲक्सिलरेशन इंटू एस. मास इंटू ॲक्सिलरेशन, मासचं काय आहे किलोग्राम, ॲक्सिलरेशनचं काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि डिस्प्लेसमेंट हे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंटचं काय आहे मीटर. मग तुम्हाला एकदम सूत्र लक्षात येईल, किलोग्राम हे मीटर आणि हे मीटर, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. असं अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. म्हणजे हे युनिट झालं, हे किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हे वर्कचं युनिट झालं हे. तर युनिट कशा पद्धतीने तयार करायचं ते आपण पुढच्या भागात पाहू. पण सध्या हे वर्क म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल की वर्क म्हणजे काय, ज्यावेळेस वस्तूचं लावलेल्या बलामुळं स्थानांतर घडून येतं, डिस्प्लेसमेंट घडून येतं, वस्तू जागची हलते, त्यावेळेस आपण वर्क झालं असं म्हणतो. हे महत्त्वाचं ह्याच्यामध्ये घटक आहे. आता बघा इथे 2-3 कंडिशन दिलेले आहेत. तर पहिल्या कंडिशनमध्ये मुलगी बघा, पहिल्या कंडिशनमध्ये मुलगी वीट इथून इथं सरकवते आणि हातानं अडवते. ठीक आहे, ह्या हातानं सरकवते, हातानं अडवते. ह्या बघा ह्या भागामध्ये बीमध्ये पहा, ही जी गाडी आहे ती गाडी ह्या दिशेमध्ये ओढली जाते, ह्या दिशेमध्ये ओढली जाते, पण गाडीचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते ह्या दिशेमध्ये होतं. म्हणजे प्रयुक्त बल कोणत्याही दिशेत असू शकतं आणि डिस्प्लेसमेंटची दिशासुद्धा वेगळी असू शकते. बल ह्या दिशेमध्ये लागलेलं आहे आणि डिस्प्लेसमेंट इकडं व्हायला आहे. ठीक आहे, म्हणजे प्रयुक्त बलाची दिशा ही वेगळी आहे आणि डिस्प्लेसमेंटची दिशा वेगळी आहे. त्याच पद्धतीने कार आहे, कार दुसऱ्या कारला ओढते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मुख्य पाहायचं आहे काय की डिस्प्लेसमेंट हे नेहमी बलाच्या दिशेतच होईल असं नाही, बल वेगळ्या दिशेने लावलं जाऊ शकतं आणि डिस्प्लेसमेंट हे वेगळ्या दिशेमध्ये होतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर घरामध्ये हे फरशी पुसतो आपण, हे आपला हे असतो काय कपडा वगैरे, आणि काठीनं वरून आपण असं लोटतो, ते वेगवेगळं निघालेलं आहे, असं लोटतो, फोर्स असा अप्लाय होतो. लक्षात घ्या, फोर्स असा अप्लाय होतो आणि ह्याचं डिस्प्लेसमेंट असं होतं ह्या दिशेमध्ये. म्हणजे इथं एक अँगल आहे थिटा, हा अँगल आहे, कोन आहे कोणता, अप्लाइड हा डायरेक्शन आहे डिस्प्लेसमेंटची, आणि ही अप्लाइड फोर्सची ही डायरेक्शन आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्याच्यामध्ये थिटा एवढा अँगल तयार होतो असं आपण म्हणू शकतो. तर इथे एक गणित दिले बघा, आपलं सूत्र दिले कसं आपण काढू शकतो. तर तुम्ही बघा, लेट बी अप्लाइड फोर्स अँड F1 इज इट्स कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथं बघा एक वस्तू दिलेली आहे, ही वस्तू आहे, ह्या वस्तूवर हा F बल लावलेला आहे, हे इकडं हे झालं F, आणि F1 हे काय आहे, F1 इट्स कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. हे F1 हे डिस्प्लेसमेंटची दिशा, ही डिस्प्लेसमेंट ही वीट आहे, अशा पद्धतीने बल लावल्यावर ही वीट इकडं हलते, इकडं ही जी दिशा आहे ही मुलगी जी आहे इथं उभा आहे अशी, ही इथून ओढते ह्या गाडीला, ही वीट आहे समजा, काही आहे समजा, तर ही फोर्सची दिशा कोणती आहे, ही एफची दिशा, फोर्स असा लावला जातोय, फोर्स असा लावला जातोय, ह्या दिशेमध्ये फोर्स लावला जातोय, आणि डिस्प्लेसमेंट मात्र ह्या दिशेमध्ये होतोय. म्हणजे ही झाली फोर्सची दिशा आणि ही झाली डिस्प्लेसमेंट दिशा. मग फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे काय समजू आपण, F1 समजू. हा वास्तविक फोर्स आहे, अशा पद्धतीने फोर्स लावली ह्या दिशेमध्ये, वास्तविक फोर्स हा लावलेला फोर्स, आणि डिस्प्लेसमेंट ही डिस्प्लेसमेंट, ह्याच्यामध्ये अँगल आहे एक थिटा, हे दिसतं इथं लिहिलेलं थिटा अँगल आहे, म्हणजे हा अँगल आहे, एवढ्या अँगलवरून आपण फोर्स लावलो ह्या डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमध्ये. तर हा फोर्स लावलेला आहे आणि हा फोर्स काय आहे, डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमधला फोर्स आहे F1, असं नाव दिलं F1. तर आपल्याला वर्कचं सूत्र माहीत आहे की बाबा F इंटू एस म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण इथं फोर्स कोणता आहे, हा F1 आहे, म्हणजे ह्याला आपण F1 नाव देऊ, कारण फोर्स कुठूनही लावा, कसाही लावा, फक्त आपण तो डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमध्ये कोणता आहे तोच गृहीत धरतो. डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमध्ये सध्या हाच आहे फक्त फोर्स F1, म्हणून आपण काय गृहीत धरू शकतो, F1 इंटू डिस्प्लेसमेंट किती आहे, हे S, हे जे डिस्प्लेसमेंट घडतं आहे ते S आहे असं समजू. ठीक आहे,
तर F1 इंटू एस, पण आपल्याला फोर्स दिला आहे कोणता, हा दिला आहे, ह्या डायरेक्शनमध्ये लागलेला आहे. मग आपल्याला ह्या फोर्सच्या उपयोग करून आपल्याला व्याख्या तयार करावी लागेल. ती कशा पद्धतीने तयार करता येईल पाहू. बघा इथं फोर्स अशा पद्धतीने लावला आहे, डिस्प्लेसमेंट अशा पद्धतीने घडताना ह्या दोन रेषांमध्ये एक अँगल तयार होतो थिटा, आणि ही जर रेषा अशी जोडली तर इथं राईट अँगल तयार होते, काटकोन तयार होते, 90 अंशाचं कोण तयार होते. मग इथं आपण जर 90 अंशाचं तयार होत असेल तर इथे ट्रिग्नोमेट्री लावू शकतो. ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, बाजूंचं गुणोत्तर. थोडक्यामध्ये बाजूंचं गुणोत्तर म्हणजे ट्रिग्नोमेट्री असते, त्रिकोणमिती असते. बाजूंचं गुणोत्तर म्हणजे आता समजा मी जर कॉस थिटा घेतला, थिटा कुठे अँगल इथं आहे, कॉस थिटा म्हणजे काय आहे, लगतची बाजू. लगतची बाजू कोणती आहे, ही, भागिले कर्ण. लगतची बाजू म्हणजेच काय, बेस. ह्या त्रिकोणाचा हा बेस आहे, आणि हायपोटेनियस म्हणजे कर्ण. हायपोटेनियस म्हणजे बेस अपॉन हायपोटेनियस. आता बेस जो आहे बघा, हा बेस, कॉस थिटा म्हणजे काय, बेस किती आहे, F1 आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, F1 कॉस थिटा. इथे लिहू शकतो आपण कॉस थिटा इज इक्वल टू F1. हे F1 आहे बेस, आणि ही जी डायरेक्शन आहे ती Fची आहे, कारण ही फोर्स लावलेली F. हायपोटेनियस बेस इन अपॉन हायपोटेनियस इज इक्वल टू कॉस थिटा. ह्याच्यामुळे खाली लिहू शकतो आपण कॉस थिटा बरोबर F1 अपॉन F. मग हे जर F1 इथलं काटलं आपण तर हे जी समीकरणाच्या ह्या साईडला जाऊ शकतं. म्हणजेच काय बघा, लिहून दाखवतो मी तुम्हाला. इथं बघा हे समीकरण आहे, कॉस थिटा इज इक्वल टू F1 अपॉन F. तर हे F आपण इकडे घेतलं, साईड चेंज केली फक्त, तर F1 बरोबर F इंटू कॉस थिटा असं सूत्र आपल्याला मिळतं. दस द वर्क डन बाय F1 इज. मग आता कार्य किती झालं हे आपण काय म्हणू शकतो, आपली कार्याची व्याख्या काय होती बघा, वर्क बरोबर काय होतं, F1 इंटू एस. F1 म्हणजे हे डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमधलं हे फोर्स आहे, F1 इंटू एस डिस्प्लेसमेंट एस, आणि फोर्स F1. पण F1 आपल्याजवळ नाही आहे, काय आहे, F आहे. म्हणून F1ची किंमत काय काढली आपण, ही काढली, F1 इज इक्वल टू F इंटू कॉस थिटा. मग हीच किंमत आपण काय करू, इथे ठेवू, हीच किंमत इथे ठेवू. इथं काय येईल आपल्याला किंमत, F1च्या ऐवजी ह्याऐवजी F इंटू कॉस थिटा ठेवू, F इंटू कॉस थिटा, आणि हे जशाल तसं एस. तेच इथे लिहिले बघा यांनी, W इज इक्वल टू F इंटू कॉस थिटा इंटू एस. कॉस थिटा इंटू F इंटू कॉस थिटा म्हणजे काय आहे, F आहे, F1. मग आपण काय लिहू शकतो, वर्क इज इक्वल टू F इंटू एस इंटू कॉस थिटा. हे जर आपण लिहिलं तर आपल्याला वर्क म्हणजे किती वर्क लागलेलं आहे ते काढू शकतो. कोणत्याही डायरेक्शनमध्ये वर्क लागो ते आपण काढू शकतो अशा पद्धतीने. तर बघा हे बघितल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, कॉस थिटाला सुद्धा किंमत असते. समजा कॉस थिटा जर 0 असेल, इथं बघा इथे दिलेलं आहे, हा थिटा जर 0 असेल, हा अँगल 0 आहे, हा 0 आहे म्हणजे काय, ही जी बल आहे, ही रेषा, फोर्सची दिशा ही असणार आहे F. का, कारण हा 0 आहे अँगल, ही डिस्प्लेसमेंट आणि फोर्स ह्यांची दिशा एकच आहे, म्हणून ह्यांच्यामध्ये तयार होणारा अँगल किती आहे, 0 आहे. म्हणजेच 0 कॉस थिटा म्हणजेच 0 आहे. कॉस 0 ची किंमत काय असते, कॉस जर 0 असेल तर काय असते, त्याची किंमत 1 असते. म्हणजे इथं इथं कॉस थिटा म्हणजेच काय, 1 येईल, आणि आपल्याला उत्तर मिळेल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ह्यावेळेस मिळेल ज्यावेळेस अँगल 0 आहे त्यावेळेस. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये घेऊ, ज्यावेळेस अँगल 90 डिग्रीचा आहे. ज्यावेळेस अँगल 90 डिग्रीचा आहे त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, ज्यावेळेस इकडं ज्यावेळेस हा 90 डिग्रीचा अँगल आहे त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, जर 90 डिग्री म्हणजे काय लक्षात घ्या, उभी भिंत, हा बेस आहे, इथे 90 डिग्री आहे ही. जर बल जर असं असेल, F जर इकडून बल लावला असं, ही 90 डिग्री झालं आहे बघा. हे जर 90 डिग्री असेल तर ही आणि ही रेषा एकच आहे का नाही, अशी ही आणि ही रेषा एकच आहे. याचा अर्थ ही रेषा आहे का इथं, 0 आहे ही रेषा, कारण ही आणि ही रेषा एकच आहे, कारण हे पूर्ण 90 डिग्री आहे, हे पण 90 डिग्री आहे. मग हे काय असणार आहे, काहीच नसणार आहे. म्हणजेच काय असणार आहे आपल्याला, कॉस 90 इज इक्वल टू 0 हे आपल्याला मिळतं. कॉस 90 इज इक्वल टू 0 असेल, जर इतर किंमत टाकली कॉस 90 0, तर आपल्याला FSसुद्धा 0 मिळतं आणि वर्कसुद्धा 0च मिळतं, कारण शून्याला कोण नाही गुणलं तरी 0च होतं, म्हणजे इथं वर्क 0 होतं. म्हणजे बघा, जर प्रयुक्त बलाची दिशा, व्हेन अप्लाइड डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इज परपेंडिक्युलर टू द डिस्प्लेसमेंट, ही फोर्सची डायरेक्शन आहे आणि परपेंडिक्युलर टू द
displacement, then we can say that there is work done is zero work done when direction is perpendicular. And if the direction is at 180 डिग्री, बघा हेच जर बलाची दिशा अशी आपण इकडे वळवली, हे 90 होतं, आता हे पूर्ण इकडे गेलं, हे 90 आणि हे 90 180 दिशा 180 डिग्रीमध्ये इकडून जर बल लावलं, समजा हेच बल जे आहे ते इकडून लावलं तर काय होईल, कॉस ज्यावेळेस थिटा 180 आहे म्हणजे हे आता हे पूर्ण 180 डिग्रीचं कोन आहे, 180 डिग्रीला कॉस थिटाची किंमत काय, कॉस 180 कॉस 180 इज इक्वल टू -1. हीच किंमत जर -1 इथे टाकली आपण, कॉस थिटा इज इक्वल टू -1, तर हा काय होईल, वर्क इज इक्वल -FS येईल, -FS. म्हणजे जे वर्क झालेलं ते कसं आहे, निगेटिव्ह आहे वर्क. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो, ज्यावेळेस अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये अँगल थिटा असतो किंवा एकच दिशा असते ज्यावर अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकच असते, त्यावेळेस वर्क कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. ज्यावेळेस अप्लाइड फोर्स हे आणि डिस्प्लेसमेंट यांचा अँगल थिटा म्हणजे 90 डिग्री असतो, परपेंडिक्युलर असतं. ज्यावेळेस एखाद्या वस्तूला, आता समजा इथं दगड आहे, दगडाला मी वरून किती लोटलं तरी काय दगड हलणार आहे का वरचा, नाही, कारण परपेंडिक्युलर त्याला डायरेक्शनमध्ये, त्यावेळेस 90 डिग्रीचा अँगल असतो, त्यावेळेस शून्य काम झाला असं म्हणतो, देर इज झिरो वर्क डन. अँड व्हेन देर इज 180 डिग्री अँगल, ज्यावेळेस विरुद्ध दिशेनं आपण इकडं बल फोर्स लावायची इकडून लावतो, त्यावेळेस जे वर्क आहे ते निगेटिव्ह होतं. म्हणजे वस्तू इकडे जाण्याच्या ऐवजी इकडे येते, वर्क्स इज निगेटिव्ह. म्हणजे आपल्याकडं 3 प्रकारचं काम पाहायला मिळतं, 3 प्रकारचं वर्क, एक पॉझिटिव्ह, 0 आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कधी असतं, 0 डिग्रीला असतं, 0 90 डिग्रीला असतं, निगेटिव्ह 180 डिग्रीला असतं, असं आपण म्हणू शकतो. पुढं चलून हेच आहे. आता हे युनिट दिलं बघा, हे युनिट ऑफ वर्क दिलेलं आहे. युनिट म्हणजे काय, तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी युनिट काय आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं युनिट काय आहे, फोर्सला आपण काय म्हणतो, किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे किलोग्राम मास इंटू ॲक्सेलरेशन. पण एवढं सगळं जर दरवेळी लिहायचं म्हटलं तर आपली खूप एनर्जी जाईल का नाही, त्यासाठी काय केलं शास्त्रज्ञांनी, त्या एवढ्या युनिटला एक नाव दिलं, न्यूटन शास्त्रज्ञाच्या समर्थनार्थ, म्हणजे स्मरणार्थ, इन द मेमरी ऑफ न्यूटन. न्यूटनच्या सन्मानार्थ किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर हे जे युनिट आहे, किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर, ह्याला आपण न्यूटन म्हणतो. न्यूटन गुणिले मीटर हे झालं फोर्सचं युनिट, हे मीटर कशाचं झालं, डिस्प्लेसमेंटचं. मग आपण काय म्हणतो, 1 जूल. जूल कुणाचं आहे, कार्याचं, वर्कचं युनिट आहे जूल. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, व्हेन 1 जूल वर्क इज डन, we can say 1 joule work is done when 1 meter displacement occurs due to 1 Newton applied force. 1 Newton applied force creates 1 meter displacement, then we can say 1 joule work is done. अशा पद्धतीने म्हणू शकतो. त्याचबरोबर बघा, हे झालं एम केसमध्ये. एम केस म्हणजे मीटर, एम केस म्हणजे काय, मीटर. आणि हे सी जी एस पद्धतीमध्ये मीटर, किलोग्राम आणि सेकंद. आणि सी जी एसमध्ये काय असतं, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद अशा पद्धतीचं असतं. तर सेंटीमीटर ह्या सी जी एस सिस्टीममध्ये कसं होतं बघा. आता एक सिम्पल गोष्ट ही काय पुस्तकात म्हणजे इथं दिलेली नाही आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो माहितीसाठी. आपण एक समीकरण तयार करून बघू, वेळ जाईल थोडासा. 1 न्यूटनचं काय आहे, किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर, आणि मीटरचं काय आहे, मीटर. हे आपल्याला 1 जूल इज इक्वल टू किलोग्राम मीटरचा स्क्वेअर आहे थोडक्यामध्ये. हे मीटर जर इकडे घेतलं तर मीटरचा स्क्वेअर आपण सेकंद स्क्वेअर असं होतं. तर ह्याचं सी जी एसमध्ये ग्राममध्ये करायचं झालं तर किलोग्रामला किती होईल किलोग्रामचं, सी जी एसमध्ये ह्याला 1000नं काय करावं लागेल मला सांगा, किलोग्रामचं ग्राममध्ये करायचं समजा, तर काय करावं लागेल, ह्याला 1000नं गुणावं लागेल, म्हणजे 10चा 3रा घातानं गुणावं लागेल ग्रामला, तेव्हा येईल ग्राम. 10चा 3रा घात म्हणजे 1000नं गुणलं ग्रामला तर 1 किलोग्राम येईल. मीटरला कधी येईल, 100नं गुणलं तर 100नं, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. 100 गुणिले 100 म्हणजे मीटरचा स्क्वेअर, 100 गुणिले म्हणजे हे झालं सेंटीमीटर स्क्वेअर. आणि सेकंद स्क्वेअर म्हणजे सेकंदचं स्क्वेअर, सेकंद स्क्वेअर जशाल तसंच आहे ते. तर इथे किती होतं बघा, 10चा 3रा घात गुणिले हे 10चा 2रा घात
आणि हा 10चा दुसरा घात म्हणजे 2 शून्यातून दुसरा घात. मग किती झालं 3. ही जर बेरीज केली आपण घातांकाची 3, हे 10चा दुसरा घात आहे 2 शून्य म्हणजे, हे 2 शून्य म्हणजे दुसरा. 3 4 5 6 7 म्हणजे 10चा 7वा घात ग्राम पुन्हा सेंटीमीटर अपॉन सेकंद स्क्वेअर असं होतं. आणि इथं याला आपण काय म्हणतो, ह्या पूर्ण युनिटला किंवा हे पूर्ण युनिटला अर्ग असं म्हणतो. अर्ग मी इथं बघा दिले 1 जूल बरोबर 10चा 7वा घात अर्ग, म्हणजे 1 जूल बरोबर 10चा 7वा घात अर्ग. अर्ग म्हणजे काय, ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन सेकंद स्क्वेअर असं म्हणू शकतो आपण. आणि न्यूटनचं जे एकक आहे ते न्यूटनचं एकक MKS मध्ये न्यूटन आहे फोर्सचं एकक, आणि CGS सिस्टीममध्ये फोर्सचं एकक हे डाईन आहे. डाईन म्हणतात त्याला. CGS मध्ये काय म्हणता येईल आपल्याला, ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन सेकंद स्क्वेअर हे होईल CGS मध्ये. म्हणजे काय, वस्तुमान गुणिले ॲक्सेलरेशन M × A त्याचं युनिट हे होईल, त्यालाच आपण डाईन म्हणतो CGS मध्ये. ह्याचं काय येईल 1 जूल = 10⁻⁷ अर्ग असं येईल. तर पुढे जर गेलं तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क दिलेलं हे बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क ते आपण वर्क काढले. जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क कधी असतं, पॉझिटिव्ह कधी असतं, ज्यावेळेस अँगल 0 असतो. कोणाचा, अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा अँगल 0 असतो. ज्यावेळेस अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा अँगल 90 डिग्री असतो त्यावेळेस वर्क इज 0 असतं. ज्यावेळेस 90 डिग्री अँगल असतो, परपेंडिक्युलर असतात ते, त्यावेळेस 0 वर्क असतं. आणि ज्यावेळेस 180 डिग्री अँगल असतो अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामधला, त्यावेळेस निगेटिव्ह वर्क असतं असं आपण म्हणू शकतो. तर याच्यावर काही उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं तुम्ही पाहू शकता. ह्याची जी उदाहरणं आहेत ते आपण उद्या पाहू. पण सध्या तुम्ही बघा, तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क कधी कधी होतं हे तुम्ही शोधा. ह्याच्या व्याख्या 2-3 वेळा लिहून काढा, वेगवेगळ्या पद्धतीने. ही व्याख्या पुस्तकातली व्याख्या झाली, ही तुमच्या मनानं आणखी वेगळ्या पद्धतीनं 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही लिहायला पाहिजे. 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने लिहायला पाहिजे. उदाहरणार्थ मी सांगतो, वर्क इज डन व्हेन फोर्स क्रिएट्स अँड डिस्प्लेसमेंट. बघा आहे का इथं कुठं क्रिएट्स नाही आहे. आपण आणखी म्हणू शकतो, फोर्स ड्यू टू फोर्स डिस्प्लेसमेंट व्हेन अकर्स देन वी कॅन से देर इज वर्क इज डन. आणखी वेगवेगळ्या पद्धतीने कसं सांगू शकतो, फोर्स क्रिएट्स डिस्प्लेसमेंट देन वी कॅन से देर इज वर्क इज डन. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही स्वतः सर्जनशील आहेत आणि बुद्धीला आपल्याला तेच ओळखून द्यायचं की आपण नवीन निर्मिती करायची. पुस्तकातले जे दिले तेच अभ्यास करायचा असं नाही, तर आपण स्वतःच तयार करायचं. स्वतःची व्याख्या तयार करा, तुम्हाला परीक्षेत मार्क मिळणार. तुम्हाला हेच करावं अशी काही गरज नाही. फक्त तुम्ही लक्षात घ्या सूत्र, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे सूत्र एकदा लक्षात ठेवलं की झालं, तुमच्या लक्षात येईल. तर आज आपण एवढंच पाहू. पुढच्या पाठामध्ये आपण काय करू, हा प्रयोग कोण पण पाहू, आणि हे जे गणित आहेत ते गणितं पाहू. गणितं सर्वात महत्त्वाचे आहेत. गणितं जर आपल्याला आले तर आपल्याला पूर्ण चॅप्टर येईल. ठीक आहे, अभ्यास करा चांगल्या पद्धतीने.